मुंबईत आयडीबीआय बँक बंद करण्यात आली। सर्व्हर डाऊन झाल्याने ही बँक बंद करण्यात आली आहे आणि आयडीबीआय बँक ग्राहकांचे मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात हाल झाले। बँकेबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे। अनेकांना त्यांच्या नोटा एक्सचेंज करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी बँकांबाहेर गर्दी केल्याचं दिसतंय। दरम्यान मुंबईत आयडीबीआय बँक बंद करण्यात आल्याचं कळतंय, त्यामुळे ग्राहकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झालेत। शनिवार रविवारी ही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर आता या बँकेमध्ये डिपॉझिट पैसे करण्यासाठी तसंच पैसे काढण्यासाठी लोकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी हेमंत बिरजे। हेमंत, मुंबईत आयडीबीआय बँक बंद करण्यात आली आहे, सर्व्हर डाऊन झाल्याचं कारण देण्यात येतं आणि यामुळे ग्राहकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झालेत, काय सांगाल? भक्ती, मुंबईत आज बँका सुरू आहेत आणि या बँका सुरू असल्यामुळे सकाळी 5 वाजल्यापासून जो बँकेचा ग्राहक आहे तो आपले पैसे मिळावे यासाठी रांगा लावून उभा आहे। काही ठिकाणी पैसे डिपॉझिट करण्यासाठी काही जण उभे आहेत आणि यामध्ये आयडीबीआय बँक आहे त्याचा सर्व्हर डाऊन झालेला आहे। आयडीबीआय माहीमची जी मोठी बँक आहे त्या ब्रांचच्या हेड ऑफिस आहे, त्या हेड ऑफिसच्या बाहेरच संपूर्ण मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली होती। सकाळी 5 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या आणि त्यांना नंतर कळलं की सर्व्हर डाऊन आहे आणि अशा पद्धतीची नोटीस लावली आणि आयडीबीआयच्या ज्या ब्रांचेस आहेत मुंबईतल्या त्याही बंद असल्याचं सर्व्हरमुळे कळत आहे। त्यामुळे आयडीबीआयचा जो ग्राहक आहे तो मोठ्या प्रमाणात नाराज झालेला आहे आणि ही नाराजी त्यांनी आपल्या तिकडच्या अधिकाऱ्यांपर्यंत व्यक्त केली, पण अधिकारी हात जोडून विनवणी करण्याचा प्रयत्न करतायत की जे तुमचे पैसे आहेत त्याच्या संदर्भात आम्ही नक्कीच प्रयत्न करू, पण हा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आम्ही तुमची जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आहे। आता ही आयडीबीआयची जवळजवळ मुंबईतल्या 30 ते 40 ब्रांचेस आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। त्या सगळ्या बँकांच्या बाहेर थोडंसं थांबवतोय, आपल्यासोबत फोन लाईनवरून अनुप कुलकर्णी आहेत जे स्वतः ग्राहक आहेत। अनुपजी, मुंबईत आयडीबीआय बँक बंद झाले त्यामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचं कारण दिलं जातं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत लोकांचे, काय सांगाल? हो, आम्ही सकाळी 9च्या आधी 8:30ला नंबर लावला होता, 8:30 पावणे 9च्या दरम्यान, आणि 12:30 वाजेपर्यंत आमचा नंबरच नव्हता लागला। तर आम्ही शेवटी पोलिसांना कंप्लेंट केली 100 नंबर करून की ते काय आहे, इथे आम्हाला पैसे मिळत नाहीत, काही सांगितले जात नाही मिळणार की नाही। आम्ही 3-3 तास लाईनीमध्ये उभे आहोत, वृद्ध काही माणसं उभी होती, सिनियर सिटीजन उभे होते, काहीच कळत नव्हतं आम्हाला। मग शेवटी पोलीस आल्यावरती त्यांचे मॅनेजर होते ऑथराइज माणसं, ती बाहेर आली आणि त्या माणसाने तेव्हा थोडंसं आम्हाला कॉपरेट करायला सुरुवात केली की आमचं सर्व्हर बंद आहे, आम्ही काय करू शकत नाही। तेव्हा आम्हाला 3 तासानंतर कळवतात, त्यानंतर वरती माहिती सांगतात की आमच्या अख्ख्या मुंबईतले बंद आहेत। त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं। खूप खोळंबा आलेला होता आमचा एकदम, आणि नंतर मग त्यांनी थोडेफार पैसे घ्यायला आम्हाला सुरुवात केली 3 तासानंतर। अनुपजी, नेमकं यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून काय उत्तर दिलं गेलं? काय नाही, त्यांनी असं सांगितलं की आमचं सर्व्हर बंद आहे, आता मुंबईतले अख्खे सर्व्हर आमचे बंद आहे, आम्ही पैसे तुम्हाला कॅशच देऊ शकत नाही, असंच आम्हाला उडवाडची उत्तर द्यायला लागले। ते अक्षरशः म्हणजे आम्हाला उभंच करायला तयार नव्हते, आता आम्ही तुम्हाला देऊच शकत नाही पैसे, असं सांगायला सुरुवात केलं। पण आम्ही 3 तास लाईन उभे राहून तुम्ही आम्हाला पैसे देत नाही, अर्थच नाही ना काही गोष्टीला। बोलो 3-3 तास माणसं उभी आहेत आम्ही, आणि आम्हाला नाही म्हणता पैसे मिळणार, हे कसं आहे? असं आम्ही त्यांना हे केलं। मग पोलिसांना बोलवल्यावरती मग त्यांनी सुरुवात केली की पैसे द्यायला थोडीफार। आता एकंदरीत या बँकेतली सेवा जी आहे ती सुरू झाली आहे का? हो, आता आम्हाला पैसे त्यांनी दिले, वाटायला सुरुवात केली, पण परत मग बाकीच्या माणसांना पुन्हा देणार आहेत की नाही पाचच्या हे काही ते सांगायला तयार नाहीये, तर त्यांना तर मिळतायत की नाही आता मला सांगितलं उभ्यात बिचारत आहेत ती परत। नक्कीच, एकंदरीत सरकारच्या निर्णयाचा कुठेतरी या ग्राहकांना फटका बसलेला दिसतोय, कारण अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यानं या बँका बंद झाल्या आहेत। धन्यवाद अनुपजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल। तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुंबईत आयडीबीआय बँक बंद करण्यात आली होती आणि सर्व्हर डाऊन झाल्याचं कारण या ग्राहकांना देण्यात आलं, त्यामुळे ग्राहकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल झाले। आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते बँकेतून पैसे काढण्यासाठी तसेच बँकेत डिपॉझिट करण्यासाठी त्यांनी सकाळपासूनच बँकेच्या बाहेर गर्दी झाली होती। एटीएमच्या बाहेर देखील आपण अनेक ठिकाणी गर्दी पाहू शकतो। मात्र आता आयडीबीआय बँक बंद झाल्यानं काही वेळासाठी ग्राहकांचे हाल झाले होते। आता या ठिकाणी पुन्हा एकदा या ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात झाली आहे।